मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमा विशेष काहीतरी स्वीट डिश बनवणार आहोत। तर स्वीट डिश बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप तांदूळ घेतला होता आणि तो अर्धा तास भिजत घातलेला आहे। तर तुम्ही इथे कुठलाही तांदूळ घेऊ शकता, रेशनचा सुद्धा चालेल। फक्त तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि आता हे बघा, हे पाणी मी निथळून घेणार आहे। गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यात आपल्याला अर्धा चमचा तूप घालून घ्यायचे आणि त्यात लगेच हे आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे। आपण याला आता छान असं थोडंसं परतून घ्यायचे आणि आता आपण यात पाणी घालून घेऊ। इथे मी अर्ध्या कपासाठी 2 कप पाणी घालणार आहे आणि रेशनचा तांदूळ असेल तर 2.5 कप पाणी घालायचे। कमी प्रमाणात पाणी घातल्यामुळे तांदूळ व्यवस्थित शिजतो आणि खीर करायला वेळ लागत नाही। इथे आपल्याला मीठ घालायचे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। असा आपला भात शिजून झालेला आहे। हे बघा, खूप छान असे नरम झालेत सगळे तांदळाचे दाणे। 1 कप पाणी घ्यायचे आणि ते छान उकळून घ्यायचे आपल्याला। गरम झालेलं पाणी आपल्याला या भातामध्ये टाकून घ्यायचे। आपल्याला साखर घालायची आहे। तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी ठेवायचे आणि हलक्या हाताने असं मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचे। अगदी 2 मिनिटांसाठी ही साखर आपल्याला विरघळू द्यायची। 2 मिनिटं झालेले, त्यात आता आपल्याला दूध घालायचे। इथे मी हे दूध गरम करून घेतलेले आहे। कच्चं दूध आपल्याला यात टाकायचं नाही आहे। कच्च्या दुधाने खीर एखाद्या वेळेस दूध फाटू शकतं, त्यामुळे आपल्याला गरम दुधाचाच वापर करायचा आहे। इथे मी भिजलेले बदाम घेतले होते आणि त्याची साल काढून त्याचे लांब लांब असे मी काप करून घेतलेले। आपण खीरमध्ये बदामाची साल काढून घ्यायची असते, कारण की खीरचा रंग बदलतो। जेव्हा आपण बदाम भिजवायला टाकतो त्यावेळेला पाण्याचा कलर बदलतो, त्यामुळे खीरीचा सुद्धा कलर बदलतो। म्हणून आपण काय करायचे की बदाम भिजत घालून त्याची साल काढून घ्यायची आणि मगच खीरीत टाकायचे। इथे मी पिस्ता घेतला आहे, काजू आणि थोडेसे दुधामध्ये मी केसर टाकली होती। आता आपण हे सगळे जिन्नस खीरमध्ये टाकून घेऊ। केसर दूध टाकून घ्यायचे आपल्याला आणि आपण हे सगळे ड्रायफ्रूट्स चिरलेले ते टाकून घ्यायचे आणि मंद आचेवर आपल्याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं उकळू द्यायची आपल्याला ही खीर। आणि मी जवळजवळ अर्ध्या कप तांदळाला 3 ते 4 कप दूध टाकलेलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल खूप घट्ट होत असेल तर थोडं दुधाचं प्रमाण वाढवू शकतात आणि खीर घट्ट किंवा पातळ ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची आहे। बघू शकता तुम्ही, आता असे घट्ट पातळ झालेले आहेत, बघू शकता। खूप छान अशी खिरीवर मलाई आलेली आहे आणि परफेक्ट रेसिपी दाखवलेली आहे आणि जवळजवळ ह्या खिरीला 5 कप दूध लागलेले आहे। गुरुपौर्णिमेसाठी आपला नैवेद्य तयार झाला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या। आणि आजची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्हा सगळ्यांना माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।